नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, अगदी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आणि मंडळी, आज ह्या सगळ्या मंगलमय वातावरणात आज रेसिपी काय असणार आहे आणि का असणार आहे ते कारभारीने तुम्हाला सांगेल बघा. आता तर आहे ना, नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस आहे ना उपवास असतोय. त्यासाठी आहे ना आज आपण मस्त साबुदाण्याचा पराठा आणि बटाट्याचा आपण रस्साभाजी पण बनवणार आहोत उपवासासाठी खास. बरोबर. तर मंडळी, आपण बघा उपवासासाठी खिचडी असेल, त्यानंतर उपवासाचे काय वडे काय होय, साबुदाणा वडा असतो, साबुदाणा वडा असेल, असे वेगवेगळे पदार्थ बघितले. पण आज जरा उपवासाचा पराठा बघणार आणि सोबत का नाही मस्त बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. हे सगळं उपवासासाठी असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि अशा पद्धतीने नवरात्र उत्सवामध्ये एखाद्या दिवशी असाही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. त्यासाठीच म्हटलं आपण हे पदार्थ अगोदर घेऊयात. चला मंडळी, आता येळ न घालवता सुरू करूयात लगेचच या रेसिपीला. चला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर हा पदार्थ बनवायला ना काय काय साहित्य घेतले ते बघूयात. हे बघा, आपण इकडे आहे ना 2 वाटी आहे ना साबुदाणा घेतलेले आहे, हिरव्या मिरची घेतलेली आहे, बटाटा घेतलेले आहे आणि इकडे बघा मीठ घेतलेले आहे आणि लाल मिरची घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, आणि इकडे आपण तेल सुद्धा घेतलेले आहे. तर आता आपण चूल पेटून घेऊया. तर आता चूल पेटलेली आहे. आता आपल्या चुलीवरती आहे ना आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण बघा इकडं चुलीवरती आपण तवा ठेवूया. आणि त्या अगोदर आहे ना आपल्या स्वयंपाकघरात आज काय तुम्हाला बदल दिसतोय ना ते आपल्याला लवकर कमेंट करा. बघा, आता तव्यामध्ये आपण घालूया साबुदाणा. थोडंसं आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचं आहे. असं आपल्याला ना थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे, जास्त सुद्धा भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. असं आपण भाजून वगैरे केलं ना पराठा सुद्धा मस्त होतात आणि लवकर बारीक पण होतोय. त्यासाठी आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आता थोडंसं लालसर होऊसपर्यंत त्यांना आपण हे साबुदाणा भाजून घेतलेले आहे. तर आता आपण हे काढून घेते. असंच आपल्याला भाजून घ्यायचं, जास्त लालसर पण करून घ्यायचं नाही. थोडंसं भाजले की आपल्याला हे काढून घ्यायचं. तर आता आपण साबुदाणा तर भाजून घेतलेले आहे. तर आता आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. आणि इकडे मी पातेल्यात आहे ना पाणी घेतलेले आहे. तर आपल्याला हे बटाटा घालून आहे ना चांगलंसं आपण हे बटाटा शिजवून घेऊया. तर आपण इकडे चुलीवरती आहे ना बटाटा शिजायला ठेवलेलेच आहे. आणि बटाटा शिजूपर्यंत आहे ना आपण इकडे हे भाजून घेतलं होतं ना साबुदाणा, ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. थोडं थोडं घेते मी इकडे पाट्यावरती. आपल्याला आहे ना पाट्यावरती थोडं थोडं घेऊन आहे ना आपल्याला चांगलं असं हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि भाजून घेतल्यामुळे ना लवकर बारीक होतोय. तर आता आपल्याला ना असं थोडं थोडं घेऊन आहे ना पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आपल्याला पूर्ण. आपलं पीठ वगैरे आपण कसं दळून आणतो ना त्या पद्धतीने आपल्याला व्हायला पाहिजे. मगच आपलं पराठा सुद्धा चांगला येणार आहे. थोडंसं वेळ लागणार आहे, पण पूर्ण बारीक करून घ्यायचं. बघा, आता आपण ह्या पद्धतीने आहे ना पाट्यावरती चांगलं असं आहे ना बारीक करून घेतलेले आहे. अजून थोडं आहे ना ह्यामध्ये असं जाडसर दिसतंय. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आहे ना हे चाळून घ्यायचं आहे. मग आता मी इकडे बाजूला ठेवते. आणि दुसरं आपण आहे ना इकडे एक भांडं घेतलेले आहे आणि इकडं चाळण सुद्धा घेतलेले आहे. त्याच्यावरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. ह्यात मी सगळे काढून घेते. आणि असं आपल्याला हे चाळून घ्यायचं. आणि जाड असलेलं वरती राहते आणि पूर्ण असं बारीक झालं खाली पडते. पाट्यावरती वाटल्यामुळे जरा जाडसारा राहते. बघा, ह्या पद्धतीने राहिलेलं आहे ना आपल्याला परत हे पाट्यावरती घ्यायचं बारीक करायला. पाट्यावरती घेते. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला असं बारीक हे पिठासारखं करून घ्यायचं. आणि राहिलेलं सुद्धा आपण आहे ना साबुदाणा ह्याच पद्धतीने आपल्याला पाट्यावरती बारीक करून घ्यायचं.
सगळं एकसारखंच आहे ना असं बारीक व्हायला पाहिजे। आता हे सुद्धा आहे ना मी बारीक असं करून घेते पाट्यावरती। तर आता आपण ह्या पद्धतीने आहे ना सगळं असं पाट्यावरती बारीक करून आहे ना असं चाळून घेतलेले आहे। तर आता आपल्याला आहे ना इथं पाट्यावरतीच आहे ना मी हिरव्या मिरची घेतलेली आहे, ते सुद्धा आपण पाट्यावरतीच बारीक करून घेऊया। हे बघा आता हिरव्या मिरची मोडून घेतलेली आहे। आता आपल्याला मिरची सुद्धा आहे ना बारीक करून घ्यायचं आहे। त्या अगोदर थोडंसं आहे ना असं बारीक करून घेते आणि नंतर आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण मिरची सुद्धा आहे ना चांगलं असं पाट्यावरती असं बारीक करून घेतलेले आहे। आता आपण हे सुद्धा काढून घेऊया। हे बघा आता बराच वेळ झालेला आहे। आता आपण बटाटा शिजले का नाही बघूया। हे बघा आता चांगलासा बटाटा सुद्धा शिजलेले आहे। तर आता आपल्याला हे खाली काढून घेऊया आणि ह्यातला बटाटा आहे ना आपण बाजूला काढून घेऊया म्हणजे लवकर गार होईल। हे बघा आता बटाटा गार झाल्यावर नाही आपल्याला ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे। हे बघा आता बटाटा थोडंसं गार झालेले आहे। आता आपण ह्याचं वरचं साल काढून घेऊया। आपण चांगलासा बटाटा शिजवून घेतला ना म्हणजे जास्त वेळ लागत नाही, वरचं साल निघायला पटकन निघतो आणि पराठाला आहे ना चांगलासा बटाटा शिजायलाच पाहिजे। असं आपल्याला कच्चे वगैरे ठेवायचं नाही, बटाटा पूर्णपणे आहे ना मऊ होईपर्यंत आपल्याला बटाटा हे शिजवून घ्यायचं आहे। बघा आता आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि त्याचं वरचं साल पण सगळं काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला बटाटा आहे ना पराठासाठी आपल्याला 2 बटाटा आहे ना खिसून घ्यायचा आहे। त्यासाठी इकडे खिसणी घेतलेली आहे, ते आहे ना आपण पूर्ण असं खिसून घेऊया म्हणजे खिसून घेतल्यामुळे काय होते पूर्ण असं बारीक पडतंय, एकसारखंच पडतंय, जरा सुद्धा असं मोठं राहत नाही आणि ह्यामुळे होत नाही, त्यामुळं पराठा सुद्धा चांगला येतोय। त्यामुळे आपल्याला बटाटा पूर्ण असं खिसून घ्यायचं। मी ते 5 बटाटा घेतलं होतं त्यामधलं आहे ना 2 बटाटा खिसून घेणार आहे आणि 3 बटाटा आपल्याला भाजीसाठी ठेवायचं। तर हे बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना दोन्ही बटाटा आहे ना चांगलंसं खिसून घेतलेले आहे। बघा खिसून घेतल्यामुळे एकसारखं चांगलंसं पडतं बारीक, त्यामुळे आपल्याला खिसून घ्यायचं आहे। हे बघा आता आपण इकडे 2 बटाटा तर खिसून घेतलेले आहे आणि इकडे हे साबुदाणा आपण पूर्ण पाट्यावरती वाटून हे पीठ तयार करून घेतलं, त्यामध्ये आपल्याला आता हे बटाटा घालूया। पूर्णच आपल्याला असं खिसून घालायचं आणि इकडे आपण हिरव्या मिरची बारीक करून घेतलं ते घालूया। थोडंसं आपल्याला भाजीसाठी सुद्धा ठेवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया। तर चवीपुरतं मीठ पण घातलेलं आहे। आता आपण पिठामध्ये ना चांगलंसं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। अगोदर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त आपण हे बटाट्याचं खिस वगैरे घालून आपल्याला चांगलंसं पिठामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण असं सगळ्यांना एकजीव व्हायला पाहिजे। आपण बटाटा घालून आहे ना पूर्ण सगळे एकजीव करून घेतलेले आहे। अजून घट्ट आहे त्यामुळे असं आपल्याला थोडंसं पाणी मारून आहे ना आपल्याला सगळं चांगलंसं मळून घ्यायचं। एकदम पण पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच घालून आपल्याला चांगलंसं मळून घ्यायचं। असे बनवायला वगैरे वेळ लागतोय पूर्ण असं बारीक वगैरे करायला, पण रोज रोज एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना असं थोडंसं उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायचं, चवीला पण खूप छान लागतो आणि सगळ्यांना पण खूप आवडतो। या पद्धतीने ना चांगलं असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतलेले आहे। आता आपण एक 10-15 मिनिट आपण आहे ना चांगलं मुरवण्यासाठी आहे ना आपण बाजूला ठेवूया। तर आता आपल्याला ना बटाटाचा रस्सा भाजी बनवणार, त्यासाठी आपण बघा इकडे चुलीवरती आपण पातेलं ठेवूया। ह्यामध्ये आहे ना मी तेल घालते। हे बघा आता तेल गरम झालेले आहे, तर आपण ह्यामध्ये आहे ना हे मिरची आपण बारीक करून ते घालूया। थोडंसं मिरची घातलेली आहे आणि ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं।
आणि ह्यामध्ये आपण आहे ना मिरची पावडर पण वापरणार आहोत, त्यासाठी आपण थोडंसं मिरची वापरलेली आहे। बघा आता मिरची पावडर घालते। आपल्या हे घरचं मिरची पावडर आहे, कोणाला लागलं तर आहे ना आपले व्हॉट्सअप नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता। हाच बरोबर आहे ना आपलं घरगुती मसाला वगैरे आहेत। बघा आता सगळं आपण हे बटाटा बारीक करून घेतलेले हाताने ते घालूया। आता सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आता सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, तर आता आपण यामध्ये घालूया पाणी। थोडंसं पाणी घालायचं आणि हे उपवासासाठी असणार आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या यामध्ये काहीच वापरलं नाही। काही जण कोथिंबीर जिरं वगैरे खातात, पण आमच्यात खात नाही, त्यामुळे आपण कोथिंबीर काहीच वापरणार नाही। चवीपुरतं आपण मीठ घालूया आणि चांगलंसं आपण 1-5 मिनिटं शिजवून घेऊया। तर हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे। आता चांगलंसं उकळे पण येत आहे। तर आता आपलं आहे ना हे बटाटा रस्सा भाजी तयार आहे। आता मी हे खाली काढून घेते आणि आता आपण ह्याच्यावरती तवा ठेवूया गरम करायला। बघा आता आपण चुलीवरती तवा ठेवलेलाच आहे गरम करायला। आणि इकडे बघा आपण हे चांगलंसं पीठ आपण मळून ठेवलं होतं ना, ते आपल्याला आता इकडं थोडंसं अजून एकदा आपण मळून घेऊया। थोडंसं हाताला तेल लावून पोळपाट लाटण्यावरती तर आपण हे जे ना गोळा तयार करून घेऊया पराठासाठी। हे बघा ह्या पद्धतीने मी गोळा तयार करून ठेवते। एकदमच सगळं आपण गोळा आहे ना तयार करून घेऊया। जे आपल्याला ना सगळं हे गोळा एकदमच तयार करून घेते, म्हणजे पटापट नंतर आपल्याला लाटता येतोय। बघा आता आपण आहे ना सगळं गोळा तयार करून घेतलेले आहे। तर आता आपण एक गोळा घेऊया। थोडंसं आपण आहे ना हे शाबूचं पीठ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण दोन्ही बाजून असं आपल्याला थोडं थोडं लावून घ्यायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं सावकाशच लाटून घ्यायचं, म्हणजे साबुदाणा असल्यामुळे ना थोडंसं ते चिरा पडते, त्यामुळे असं आपल्याला बघूनच लाटून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण गोळा घेताना ना थोडंसं जाडसर घ्यायचं आहे आपल्याला। असं आपल्याला थोडंसं पलटी करून करून आहे ना लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त जाड पण करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही, आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळीकडे असं लाटून घेतलेले आहे, चिरा पडलेले आहे। तर आपण इकडे एक प्लेट घेतलेली आहे, हे प्लेटला आहे ना आपण पूर्ण असं आपल्याला दाबून आहे ना असं आपल्याला गोलाकार हे काढून घ्यायचं आहे। हे बघा आणि कडेचं आहे ना सगळं आपल्याला काढून घ्यायचं, दुसऱ्या पराठामध्ये आपल्याला ते परत सगळं घालायचं आहे। तर आपण हे काढून घेऊया आणि तवा तर आपलं गरम झालेलंच आहे। हे बघा आता आपण तव्यामध्ये घातलेले आहे, तर आपण थोडंसं आहे ना भाजून घेऊया, मगच आपल्याला भाजल्यावर आहे ना पलटी करून घ्यायचं आहे। बघा आता आपण हे पलटी करून घेऊया। बघा आता पलटी करून घेतलेली आहे, तर आपण वरती ना थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळीकडे, सगळी बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्या बाजूने सुद्धा आहे ना आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं आहे। तर आपण परत आहे ना आपण पलटी करून घेऊया आणि ह्या बाजू सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि चांगलंसं आपल्याला भाजून घ्यायचं। सगळी बाजूने आहे ना आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं, म्हणजे जरा सुद्धा आहे ना कच्चे राहणार नाही।
हे बघा या पद्धतीनं मस्त असं खरपूस होईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचं, म्हणजे सगळी बाजूने चांगलं असं भाजला जातो. पलटी करून करून आहे ना आपल्याला भाजून घ्यायचं. हे बघा आता चांगलं असं भाजलेले आहे. आता आपण आहे ना इकडे एक ताटामध्ये काढून घेऊया आणि इकडं खाली ठेवते आणि दुसरं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर आपण परत आहे ना थोडंसं पीठ लावून घेऊया. पीठ लावून आहे ना आपण चांगलं असं हे लाटून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा दाबायचं नाही, जास्त दाबले की पूर्ण सगळे चिरा पडतोय. त्यामुळे असं आपल्याला वरनं चांगलं असं हे लाटून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा लाटून घेतलेले आहे. तर आपण हे सुद्धा आपण आहे ना कट करून घेऊया. मध्येच ठेवायचं पूर्ण, मगच आपल्याला हे कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीनं निघालेले आहे. तर आता आपण हे तव्यामध्ये घालूया आणि हे सुद्धा आपण चांगलं असं भाजून घेऊया. हे बघा आता आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा आता पलटी करून घेतलेले आहे. आता आपण आहे ना वरती याला तेल लावून घेऊया. सगळीकडे तेल लागायला पाहिजे. हे बघा आता आपण तेल लावून घेतलेले आहे. हे बघा आता आपण हे बाजू सुद्धा आपण पलटी करून घेऊया आणि ह्याला सुद्धा आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आहे सगळी बाजूनं आणि चांगलं असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा मस्त आहे ना असं फुगतात पण हे पराठा सगळी बाजून असं आपल्याला भाजून घ्यायचं. जरा सुद्धा आपल्याला कच्चे ठेवायचे नाही. हे बघा कसं टम असं आहे ना पराठा फुगतो. त्यामुळे असं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. हे बघा आता हे सुद्धा चांगलं असं भाजलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. इकडे ताटामध्ये आहे ना मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं पराठा आहे ना तयार करून घ्यायचं आहे. हे बघा आता मस्त आहे ना साबुदाणा पराठा तयार झालेले आहे. बघू शकताय मऊ लुसलुसताच आहे ना हे साबुदाणा पराठा तयार आहे. आणि त्याबरोबर आपण इकडं बटाट्याचा रस्सा सुद्धा तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. हे बघा आता इकडं ताट घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये मी दही घेतलेले आहे. एका वाटीमध्ये आपण हे बटाट्याचा रस्सा घेऊया आणि इकडं आपण पराठा घेऊया. मस्त आपली पराठा तयार आहे. थोडंसं वेळ लागतोय पण खायला हे मस्तच लागतो पराठा. मऊ लुसलुशीत असं आहे ना पराठा तयार आहे. हे बघा आता खाण्यासाठी ताट तयार आहे. आणि आपल्याला आता नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतो. रोज काय करायचं हे प्रश्न पडतो. त्यामुळे असं आपण आहे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण रोज आपण काहीतरी असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपवासासाठी असं पदार्थ बनवायचं. तुम्ही पण आहे ना एकदा ह्या पद्धतीने पराठा आहे ना नक्की करून बघा. हे घ्या हो. आणि कसं झालंय बघा साबुदाणा पराठा वगैरे. तुम्ही घे की. नाही मी घेतो, तुम्ही घ्या नंतर. घे. नाही घ्या. असं असं अजून पोरं वगैरे बाहेर गेलेत, आल्यावर घेतो. मी पण थांबू काय पोरांसाठी? नाही तुम्ही घ्या की. सगळ्यांना सांगा की टेस्ट कसं झालंय. हो तर मंडळी मस्तपैकी का नाही पराठा एकदम मऊ लुसलुशीत झाले. आता खायला सुरुवात करू. मस्त दही पण आहे घट्ट मोठं आणि इकडं बटाट्याचा का नाही रस्सा भाजी पण कारभारीने बनवलेला आहे. मंडळी पराठावर एकदम मऊ लुसलुशीत चटपटीत असं लागले. दही असल्यामुळं आणि या बटाट्याचा रस्सा भाजी असल्यामुळे तर नाही अजूनही ह्याची मस्त लज्जत आल्या बघा. चांगलं आले बरं का. चांगले झाले. पण जरा वेळ लागला ना तुम्हाला. चालायचं काय तर नवीन प्रकार आहे म्हणल्यावर तर थांबायला तर पाहिजेच की. होय. कारभारने धन्यवाद बरं का. बरे कशातलं धन्यवाद. तुम्हाला आवडले म्हणजे बास झालं. त्यातच आपले समाधान. खरंच भारी झाले. कसलं भारी दिसते बाकी गोल. एवढं गोल कसं काय?
ते आपण म्हणजे जास्त ते चिरा वगैरे पडलेलं असते ना, हा त्यामुळं म्हणजे ते कशानं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यानं ते पूर्ण गोलाकार निघते काढल्यावर. म्हणजे वर डब्यानं वगैरे छाप टाकलीस हो का? हो जुगाड केलीस की? होय, म्हणजे ते जास्त चिरा पडते ना हो, त्यामध्ये दुसरं काय नसते, फक्त साबुदाणा, आणि साबुदाणा तर भरपूर कठीण असते. बरोबर. त्यामुळे थोडं करायचं, म्हणजे तसं केलं की थोडंसं फुगते पण आणि मऊसूद होतात. आणि दुसरं त्यामध्ये कुठलं पीठ नसते, काय नसते. तर मंडळी मला तर का नाही हे लय आवडले बघा. मस्त चवीला बी लागतंय आणि रेसिपी करायला जरा वेळ लागते, खरं बनते असलं का नाही नुसता खा की खा असं असतं बघा. खरं म्हणजे उपवासासाठी हा पदार्थ आहे आणि खायलो मी कसं काय नाही त्यात काय सगळ्यांसाठीच आहे. म्हणलं आता नवीन करतेस तर म्हणलं टेस्ट करून बघूच, होय. आहे की नाही. हो. चला मंडळी, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.